एंट्री भरणे सुरुवात झालेली आहे. ती कशा पद्धतीने भरायची ती मी एकदा तुम्हाला सांगत आहे. कारण दरवेळेस जशी आपण भरायचो त्याच्यापेक्षा थोडासा फरक याच्यामध्ये आहे. तर बॅकडेटेडची माहिती कशा पद्धतीने भरायची, तर समोर आपल्या नोंदवही क्रमांक 1 ठेवायची, म्हणजे आपल्या लक्षात येते कोणत्या दिवसाचं आपल्याला भरायचं. अदरवाईज मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी सुट्टीचं पण भरलं, त्याच्यामुळे नोटिसा सुद्धा आल्या होत्या. पण यावेळेस ती चूक नको व्हायला म्हणून नोंदवही समोर ठेवायची. आणि education.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. education.maharashtra.gov.in किंवा सरळ पोर्टल म्हणा, सरळ. आता याला झूम करायचं, स्क्रीन झूम करायची. स्क्रीन झूम केल्याच्या नंतर इथे वर लिहिलेलं आहे विभागीय लिंक. ओके, या विभागीय लिंकला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये संच मान्यता नाही, इथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना याला क्लिक करायचं. ठीक आहे, त्याला क्लिक केल्याच्या नंतर स्कूल पोर्टलचा पासवर्ड जर तुमचा आणि एमडीएमचा असेल तर तो वापरायचा. बाय चान्स एखाद्याचा असं असू शकते की त्यांनी वेगळा पासवर्ड ठेवलेला असू शकतो, पण अदरवाईज स्कूल पोर्टलचाच पासवर्ड पोषण आहार पोर्टलला असतो. तर या ठिकाणी ती डिटेल टाकायची आपण. ओके, आता कसं झालंय माहितीये का, संपूर्ण महाराष्ट्रात एकदाच बसल्यामुळे या वेबसाईटला थोडासा लोड आहे बरं का. तुम्ही एक एक 2-2 दिवसाची भरली की लगेच तुमचं लॉग आउट पण होते ते. ओके, इथे म्हणा लॉग इन. बघा लॉग इन सक्सेस. लॉग इन झाल्यावर इथे बघा पोषण आहार पोर्टल बघत आहे आपण. आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन याला क्लिक करून सबमिट करायचं. ठीक आहे, आता हे पोषण आहार पोर्टल आहे, याच्यामध्ये थोडस झूम करायचं. इथे बघा पीएम पोषण डेली अटेंडन्स याला क्लिक करून पीएम पोषण बॅकडेटेड अटेंडन्स, बॅकडेटेड अटेंडन्सला करा क्लिक. ते क्लिक केल्याच्या नंतर इथे कॅलेंडर आलेला आहे. आता मी डिसेंबर पर्यंत सगळे भरून झालेत माझे, तर इथे मार्चच्या ऐवजी मी काय करतो आता जानेवारी. बघा या जानेवारी 26 मध्ये एवढे दिवस भरलेले आहेत ब्ल्यू कलरचे, आणि जे भरलेले नाही आहे ना त्याच्यामध्ये अपडेट अपडेट असा शब्द आलाय. तर पहिले आपण बघायचं 5 तारीख भरलेलं नाही, याचा अर्थ या दिवशी आपण नोंद केलेली आहे का नोंदवहीमध्ये, किंवा काही सुट्टी आहे का याची खात्री करायची. पण नाही, या दिवशी चुकून भरल्या गेलं नाही, तर इथे 5 तारखेच्या खाली अपडेट शब्द आहे त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यावर अशी स्क्रीन येईल. याच्यामध्ये पहिले रिसिप्ट 1 to 5 मध्ये आहे ना, तुम्हाला निवडायचंय की नेमकी तुम्ही काय दिलं त्या दिवशी. आता इथे तुम्ही काही लिहिलं तरी चालते, मागचं काय तेवढं डिटेल बघण्याची गरज नाहीये. सोयाबीन पुलाव, मूगवडी, चवडी वगैरे वगैरे. त्याच्यानंतर इथे प्रेझेंट टाकायचे आपण 11, दुसरीला 6, तिसरीला 8, चौथीला 8. ठीक आहे, इथे मील सर्व सेम 11, 6, 8, 8 आणि नंतर या ठिकाणी वर अपडेटचं बटन आहे, त्या अपडेटच्या बटनावर क्लिक करायचं. डाटा सेव्ह सक्सेसफुली. ओके, आता परत मला काय करायचं आहे, या ठिकाणी मार्च महिन्याच्या ऐवजी परत जानेवारी महिना. इथे 2026 तर 2026च आहे. तुम्हाला 2025 पाहिजे असेल तर 2025 तुम्ही करायचं, कारण डिसेंबर 2025 बघावं लागेल. आता इथे 8 तारखेला भरलेलं दिसत नाही, 14ला दिसत नाही, 17ला दिसत नाही. तर 8 तारखेला शाळा होती का बघायचं. तर होती पण भरल्या गेलं नाही, तर इथे अपडेट बटन आहे, याला क्लिक करून ही माहिती सेम पद्धतीने भरायची. पण आता हे लॉग आउट होते. ठीक आहे, परत लॉग इन करायचं. परत लॉग इन कुठे करायचं, या ठिकाणी थोडीशी स्क्रीन ही झूम करायची आणि इथे लिहिलेलं आहे बघा पीएम पोषण लॉग इन, पीएम पोषण लॉग इन. आता भविष्यामध्ये तुम्हाला कधीही ऍप लागला ना तर इथेच यायचं, या वेबसाईटला. इथे खाली बघा पीएम पोषण ऍप आहे, या पीएम पोषण ऍपला क्लिक करायचं की ते डाउनलोड होणे सुरू होऊन जाते. ठीक आहे, आता ही जी बॅकडेटेड माहिती आहे ती तुम्हाला पोर्टल वरूनच भरायची आहे.